नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीमध्ये पत्रलेखन याविषयी माहिती मिळवणार आहे. आजच्या पत्राचा विषय आहे अभ्यासाबरोबर व्यायामाचेही महत्त्व आहे व त्यात नियमितपणा पाहिजे. ही गोष्ट तुमच्या धाकट्या भावास पत्र लिहून कळवा. म्हणजे पत्राचा नमुना काय दिलेला आहे, पत्र काय दिलेलं आहे की अभ्यासाबरोबर व्यायाम किती महत्त्वाचं आहे आणि नियमितपणा किती महत्त्वाचं आहे हे आपल्या धाकट्या म्हणजे लहान भाऊ छोट्या भावाला पत्र लिहून कळवायचं आहे. श्री आता सुरुवात बघूया, पत्राची सुरुवात बघूया. श्री दिनांक 18 जुलै 2016. पत्र केव्हा लिहिलेलं आहे? 18 जुलै 2016. कोणाला लिहिलं बघा, नाव दिलं, मुलाचं नाव दिलं, लहान भावाचं नाव दिलेलं आहे चिरंजीव मंदार. लहान भावाचं नाव काय आहे दिलेलं आहे? चिरंजीव मंदार. अनेक आशीर्वाद म्हणजे मोठ्यांना नमस्कार व लहान्यांना आपण काय देतो? आशीर्वाद. कालच सुनंदाताईचे पत्र आले. काल म्हणजे एस्टरडे. सुनंदाताई म्हणजे मंदारची बहीण. ती पुण्याला 8-10 दिवसासाठी आली होती. बड़ा भाई बता रहा है अपने मंदार को, छोटे भाई को, कि सुनंदाताई जो थी 8-10 दिन पहले पुणे में आई थी. तिने कळवले की तुझी अभ्यासातील प्रगती फार प्रशंसनीय आहे. सुनंदाताईने सांगितलं की मंदारचा अभ्यास फार चांगला आहे, प्रशंसनीय आहे त्याचा अभ्यास. पण तुझ्या तब्येतीबद्दल मात्र ती तक्रार करत होती. मात्र सुनंदाताईने मंदारच्या तब्येतीविषयी, तब्येत मतलब हेल्थ के बारे में क्या तक्रार म्हणजे कंप्लेंट की है. शाळा, शिकवणीचे वर्ग व स्वतःचा अभ्यास याचा तुझ्यावर फार ताण पड़तो है. मतलब स्कूल, क्लासेस और खुद का पढ़ाई का ताण म्हणजे टेंशन बहुत आता है बोलता है. पुढे तर तुला अजून खूप शिकायचं आहे. मतलब पुढे तुला काय अजून खूप शिकायचं आहे, आगे बहुत पढ़ने का बोलता है. तब्येत बरोबर नसेल तर कशातच मजा वाटणार नाही. अपना हेल्थ अच्छा नहीं होगा तो बोलता है आगे पढ़ने में कुछ मज़ा नहीं आएगी बोलता है. दूसरा पैराग्राफ बघूया. अभ्यासाबरोबर नियमित आहार, झोप व व्यायामाची फार गरज है. पढ़ाई के साथ में क्या ज़रूरत है? आहार मतलब है खाना, झोप नींद, व्यायामाची मतलब क्या है? एक्सरसाइज की बहुत गरज आहे, नीड आहे. तू अजून लहान आहेस त्यामुळे तुला ते लक्षात येणार नाही. मतलब तू अभी लहान आहे, छोटा आहे, आता तुझ्या लक्षात येणार नाही. मतलब अभी तू छोटा आहे, तुझे अभी मालूम नहीं पडेगा बोलता है. अरे आपली आई खाण्याचे सर्व पदार्थ किती रुचकर बनवते हे तुला माहीतच आहे. आपल्या भावाला सांगतोय, मंदारला सांगतोय मोठा भाऊ कि आपली आई जो है मतलब अपनी माँ जो मतलब खाना पकाती है कितना टेस्टी, रुचकर मतलब टेस्टी बनाती है, तुझे मालूम है बोलता है. तुला जास्त ताण घेऊन अभ्यास करण्याची गरज नहीं है. ज़्यादा टेंशन लेके पढ़ाई करने की गरज नहीं बोलता है. कारण तू खरोखरच खूप हुशार आहेस. मतलब सही में देखा जाए तो बहुत हुशार है, टैलेंट है. पण स्वतःकडे दुर्लक्ष करून चालणार नहीं. लेकिन खुद की तरफ केयरलेस करके चलने वाला नहीं है. तुझ्या मनात पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याचा विचार आहे. तेरे मन में बोलता है अगली पढ़ाई करने के लिए तू अमेरिका जाना चाहता है, ऐसे विचार तेरे मन में आहे. मग त्यावेळी तेथे तू एकटाच असशील. मतलब वहाँ तू अकेला, अमेरिका में अकेला रहेगा बोलता है. आता नीट विचार कर व नव्याने वेळापत्रक तयार कर. अभी ध्यान से सोचो और नया टाइम टेबल, वेळापत्रक मतलब टाइम टेबल बना. व्यायामासाठी वेळ काढ, एक्सरसाइज के लिए क्या है टाइम निकाल. व्यायामाला सुरुवात कर और एक्सरसाइज करना भी सुरुवात कर, स्टार्ट कर दे. आम्ही ठरल्याप्रमाणे गणपतीसाठी येणार आहोत. मतलब अपना हमेशा का जो फिक्स है बोलता है, गणपति को सब लोग घर पे आते हैं, इसी तरह से हम गणपति को आने वाले हैं. तेव्हा तू सदृढ दिसायला हवा. सदृढ मतलब हेल्दी, दिखने को होना चाहिए बोलता है. तुझ्यासाठी टेनिस रॅकेट घेऊन ठेवले आहेत. तेरे लिए बोलता है टेनिस रैकेट लेकर रखा है.
तुझा दादा, दादा म्हणजे मोठा भाऊ. त्याचा पत्ता दिला आहे श्री निकेतन, शाहू मार्ग, शनिवार पेठ, कोल्हापूर. हा कोणाचा पत्ता आहे? दादा म्हणजे मोठ्या भावाचा. हा मोठा भाऊ आपल्या लहान भावाला, ज्याचं नाव आहे मंदार, याला पत्र लिहितो. आता पत्र पाठवायचं आहे ना, मग त्यासाठी आपल्याला लिफाफा तयार करायचा आहे. लिफाफा दिलेला आहे बघा खाली. त्या लिफाफ्यामध्ये बघा उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये तिकीट लिहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी तिकीटचा बघा थोडंसं मधोमध प्रतिमध्ये ज्याला आपण पत्र पाठवतो त्याला प्रति म्हणतात. आता पत्र कोणाला पाठवतो आहे? चिरंजीव मंदार शंकर माने, कैलास कुटीर, गुरुवार पेठ, मंगलमूर्ती रस्ता, पुणे. पिन कोड दिलेला आहे 411042. हा काय कोणाचा पत्ता आहे? हा मंदारचा पत्ता आहे. ज्याला पाठवतो ना त्याला त्याचा पत्ता आहे. प्रति त्याला म्हणतात, प्रति म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला टू बोलतात. आता बघा इकडे डाव्या बाजूला बघा कोपऱ्यामध्ये बघा प्रेषक. प्रेषक म्हणजे काय? फॉर्म, ज्याला आपण जो पत्र पाठवतो त्याचा पत्ता. आता हा पत्ता कोण पाठवतो? दादा पाठवतो ना, त्या दादाचा हा पत्ता आहे. कुमार मोहन शंकर माने, श्री निकेतन, शाहू मार्ग, शनिवार पेठ, कोल्हापूर 416002. हा कोणाचा पत्ता आहे? हा दादा म्हणजे मंदारचा मोठा भाऊ जो आहे दादा, त्याचा पत्ता आहे. म्हणजे प्रेषक म्हणजे काय? जो पत्र पाठवतो त्याचा पत्ता, आणि प्रति म्हणजे ज्याला आपण पत्र पाठवतो तो त्याला म्हणतात प्रति. अशा प्रकारे हे पत्र आपल्या सुलभ भारती मराठी सुलभ भारती पाठ क्रमांक 10 बाबाचं पत्र या पाठावर हे पत्र आधारित आहे. त्या पाठात देखील काय दिलेलं आहे? बाबा आपल्या मुलीला म्हणजे वैष्णवीला काय करतो आहे? अभ्यासाबरोबर आंतरिक गुणांची किती गरज आहे याचं महत्त्व त्या पत्रामध्ये वैष्णवीला समजून देतात आहे. अशा प्रकारे आपल्याला पत्रलेखन परीक्षेमध्ये येणार आहे. धन्यवाद.